वागळे स्टेटमधील व्यंकटरमणा इंडस्ट्रीमध्ये एक चिप्स कंपनी म्हणजे बटाट्यापासून वेफर बनवण्याची कंपनीमध्ये आज आग लागली. आग नियंत्रित करण्यासाठी ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि त्यांचे सगळे सहकारी, उदापुरे साहेब आणि त्यांची सर्व टीम आणि शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते गेले 3 तास इथे मेहनत करत आहेत. आणि फायर ब्रिगेड्स आपल्या असतील, टँकर्स, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई सगळीकडून तातडीने आपण ती उपाययोजना केलेली आहे. आग आता आटोक्यात आलेली आहे. परंतु पुठ्ठा आणि प्लॅस्टिकचा ते थंड होण्यासाठी थोडा वेळ लागतो, म्हणून तो धुराचे लोट आपल्याला दिसत आहेत. परंतु खरोखरच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, फायर ब्रिगेडच्या जवानांनी खूप चांगलं असं काम केलं. त्यांचं जेवढं कौतुक कराल तेवढं कमी आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की शिवसैनिकांना कळल्यानंतर तातडीने त्यांना मदत करण्यासाठी सर्व शिवसैनिक घटनास्थळी पोचले, आम्हालाही कळवलं आणि हे आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहे. आणि वागळे स्टेटमधील ह्या कंपनीची आग पूर्णपणे नियंत्रणात आहे, आटोक्यात आलेली आहे आणि पुढच्या 1 तासामध्ये पूर्णपणे ती आग विझलेली दिसेल. तरीसुद्धा कसं आहे की आपण काळजी करायला पाहिजे, म्हणून आपण सगळे आधुनिक यंत्रणा ह्या घटनास्थळी उपस्थित आहे आणि सर्वपणे व्यवस्थित होईल. नुकसान मोठ्या प्रमाणात का हानी झाली आहे का? नाही ना, वित्तीय हानी थोडीफार झालेली आहे, परंतु मानवहानी जराही झालेली नाही आहे. सुदैव आपलं असं आहे की तातडीने उपाययोजना केल्यामुळे कुठलाही धोका इथे झालेला नाही आहे आणि आग आटोक्यात आलेली आहे. परिसर हा स्लम एरिया आहे, झोपडपट्टी आहे, अनेक कंपन्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुढे अशी आग न लावण्यासाठी, न लागण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे? महापालिकेच्या वतीनं ऑडिट असेल, या सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना? वागळे इस्टेट MIDC ही आशिया खंडातील 1 नंबरची MIDC, परंतु ही इमारत जुनी आहे. त्यामुळे थोडा आग प्रतिबंधक उपाययोजना तिथे खरोखर कमी आहे. परंतु आता नवीन जेवढं डेव्हलपमेंट आहे त्या आग प्रतिबंधक योजना पूर्णपणे तपासूनच त्यांना NOC दिली जाते आणि काही जुन्या इमारती आहेत त्याचंसुद्धा ऑडिट आता ह्या निमित्तानं करण्याची आम्ही नक्कीच मागणी करू. 20 ते 25 सिलेंडर बाहेर काढले आणि सिलेंडर देखील ब्लास्ट झाले. त्यामुळे कंपनी मालकांनी यावरती नियंत्रण आणणं गरजेचं होतं. सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही बाजूला हलवणं गरजेचं होतं. तशी कुठलीच उपाययोजना दिसली नाही. सफाई कर्मचाऱ्याच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे ही आग लागलेली आहे आणि याच्यामध्ये 8 ते 10 सिलेंडर बस्ट झाले. परंतु सुदैवाने इथे कुठलीही मानवहानी झालेली नाही आहे आणि योग्य वेळेतच ही आग आटोक्यात आणण्यात आपल्याला यश आलेलं आहे. आता लाईट या भागातली घालवण्यात आलेली आहे, त्यामुळे नागरिकांना देखील त्याचा त्रास. सुरक्षेच्या दृष्टिकोनाने लाईट घालवणं गरजेचं आहे आणि त्यामुळं विद्युत पुरवठा हा बंद करण्यात आलेला आहे. कारण आपण पाहत आहे आजूबाजूला लोकवस्ती आहे, दाट वस्ती आहे आणि दाट वस्ती असल्यामुळे लाईट जरी गेली असेल, लोकांना थोडासा त्रास होत असेल तर सुरक्षेच्या दृष्टिकोनाने ते योग्य आहे. नाही, नक्कीच सुट्टी आहे, परंतु जीवितहानी होऊ नये, कोणाला त्याच्यापासून आजूबाजूला आग पसरू नये हा प्रामुख्याने कारण आहे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनाने सुरक्षा ही फार महत्त्वाची आहे. लोकांची जीवितहानी होऊ नये त्याचा प्रिकॉशन घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ते बंद करण्यात आलेली आहे. आता थोड्या वेळाने ती आग अगदी 90% आटोक्यात आली का ते चालू होईल. पालिका अधिकारी कशा प्रकारे या ठिकाणी? नाही, अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कोऑर्डिनेशन झालेलं आहे. माननीय आयुक्त साहेबांनी सुद्धा चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेशन केलेलं आहे. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सातत्याने या आग लागल्यापासून याचा आढावा घेत आहेत. त्यांना जसं कळलं तसं याचं सगळं संपूर्ण माहिती ते घेत आहेत आणि त्यामुळे त्यांची यंत्रणा या महानगरपालिकेची सर्वच टीम, आता गोदापुरे साहेब इथे स्पॉटवर आहेत, DMC तायडे आहेत, यांनी स्वतः या ठिकाणी स्पॉटवर राहून, पोलीस डिपार्टमेंट आहे, सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपली कामगिरी बजावलेली आहे. विशेष करून आपले फायर ऑफिसर हे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या ठाण्याचे फायर ऑफिसर आहेत, त्याचबरोबर आजूबाजूच्या फायर ऑफिसरच्या गाड्या यासुद्धा मागवलेल्या आहेत, सगळ्या टँकर या ठिकाणी पाण्याच्या मागवलेल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची यंत्रणा कमी नाही आहेत. अगदी जी आवश्यक आहे ती यंत्रणा या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळं जी आग 1-2 तासामध्ये आटोक्यात आलेली आहे. नाही तर आग फार मोठी होती.
या ठिकाणी गॅसचे सिलेंडरसुद्धा होते, कारण त्यांची कंपनीच आहे का ती चिप बनवते, त्यामुळं त्या ठिकाणी ते असणं साहजिक आहे. ते किती होते ते आम्ही सांगू शकत नाही. आग कशामुळे लागली हे आम्ही आता या प्रसंगी सांगू शकत नाही, पण आग फार मोठ्या प्रमाणात होती. आजूबाजूच्या सर्व वस्तीमध्ये अगदी घबराट निर्माण झाली होती. आमच्या सर्वच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सर्वच कार्यकर्ते घराघरामध्ये घुसून त्यांचे सिलेंडर बाहेर काढले, लोकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढले, त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ही फार महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांचा विधानसभा क्षेत्र आहे, उद्या याच्यावरती राजकारण देखील होऊ शकतं. आग लागली नाही, राजकारण करणाऱ्यांना दुसरं काही कामच नसतं, ते कशावरही राजकारण करतात. त्यामुळे तो काय विषय नाही. मुख्यमंत्री महोदयांचा क्षेत्र आहे. मुख्यमंत्री महोदयांनी थोडं हे केलेलं आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्या ठिकाणी याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यांनी सर्व यंत्रणेला अलर्ट केलेला आहे. त्यामुळे ते राजकारण करणाऱ्यांना जर वेगळ्या पद्धतीने राजकारण करायचं असेल ते कशावरही राजकारण करतात, आपल्याला माहिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.